जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कथा सांगत असताना धुळे शहरातील रहिवासी कथाकार राजीव झा यांनी भारतीय संविधानाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झालाय। या विधानानंतर धुळे शहरातील आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून संताप व्यक्त केला जातोय। लोक म्हणतात संविधानाने सर्वांना समान हक्क दिले, पण मी म्हणतो संविधानाने सर्वांना तुकड्या तुकड्यात वाटले, असं वक्तव्य राजीव झा यांनी कथा सांगताना केले होते। या विधानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धुळ्यात याचे तीव्र पडसाद उमटलेत। धुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलंय। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत राजीव झा यांचा निषेध नोंदविला आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झालंय। भगवान सबके हैं, इसीलिए श्रीमद् राम कथा की पहली पंक्ति, पहला शब्द वर्ण से शुरू होता है ना। वर्ण क्या है? मनुष्य के वर्ण होते हैं ना। चातुर्वर्णम मया सृष्टा, भगवान ने कहा है मैंने 4 वर्ण की अवस्था निर्माण की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य और शूद्र मैंने ही बनाए। जो लोग झंझट कर रहे हैं, लोग कहते हैं संविधान ने सबको समान अधिकार दिया, मैं कहता हूं संविधान ने सबको टुकड़े टुकड़े में बांट दिया और हमारे ग्रंथों ने सबको एक बनाया। क्यों एक बनाया? क्योंकि हमारे यहाँ 4 ही प्रमुख जातियां थी, 4 होते हैं ना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। और तुमने तो तेली तंबोली चमार सोनार लोहार खाती बाती न जाने कौन सी कैटेगरिया बना दी। इतके 18 पगड जात्या तुम्ही बनवले, आम्ही थोड़ी बनवले थे। हमारे ग्रंथों ने तो सिर्फ 4 वर्ण की बातें की है, चातुर्वर्ण्यम मया सृष्टा। और तुमने जाति प्रजातियों में टुकड़े टुकड़ों में बांटने का काम आप लोगों ने किया, हमने कभी नहीं किया। आज जिस संविधान की परिभाषा की बातें करके लोग ऊंची ऊंची बातें करते हैं, मेरा प्रश्न उन लोगों से है, कास्ट सर्टिफिकेट क्यों लगवा दिया गया? कशाला कास्ट सर्टिफिकेटची गरज भासते? लावा ना युनिफॉर्म सिव्हिल कोड एकदाचा। सब भारतीय एक बंधु बांधव है, बोल दो, झंझट खत्म करो, एक कानून लगा के खत्म करो। संविधान तभी तो मान्य की जाएगा कि एक लाइन में सब कुछ चल रहा है, इक्वल चल रहा है, धन भी इक्वल बट रहा है, विद्या भी एक समान तरीके से पढ़ाई जा रही है, स्वास्थ्य की व्यवस्थाएं भी समान रूप से दी जा रही है, नौकरियां भी समान रूप में बांटी जा रही है। तब तो माना जाएगा कि संविधान की वजह से संसार ठीक ठीक चल रहा है। जिस समय में शास्त्र के अनुसार जमाने चलते थे, उस वक्त में कोई बेरोजगार नहीं था। आज संविधान से जमाने चल रहे तो सारे बेरोजगार आके घूम रहे इधर से उधर। तो ये देखिए, बात नहीं है, ग्रंथ जो लिख करके गए ना, वो बहुत अच्छी चीजों से लिख करके गए और अच्छी विचारधारा हमारे ग्रंथों ने दी है। हमने उसको आगे जमाने में आकर के अपनी मर्जी से उसको बिगाड़ दिया है। ये शास्त्र बहुत अच्छे हैं, अनुकूल है। तो ऐसी मंगलमय राम कथा है। काल दिनांक 25 तारखेला अमळनेर या ठिकाणी राजीव झा हा बंधू भावा या ठिकाणी याचं कीर्तन होतं। त्या कीर्तनामध्ये त्याने 4 वर्णव्यवस्था सांगितली, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र। हे जी वर्णव्यवस्था आहे, ह्या वर्णव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताला संविधान सुपूर्द केलं आणि जे संविधान दिलं, ते संविधान आणि वर्णव्यवस्था या दोघांची त्या ठिकाणी मांडणी ती मांडणी करत असताना संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जेव्हा ही वर्णव्यवस्था होती त्यावेळेस या ठिकाणचे जे काही लोक होते, भारतामध्ये राहणारे जे काही 18 पगड जातीचे जे लोक होते, ते चांगल्या पद्धतीचं होते, अशा प्रकारचं त्याला पहिलं वक्तव्य केलेलं आहे। दुसरं वक्तव्य तो असं म्हणतो की या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, मग ते तेली असतील, चामार असेल, सोनार असेल, मातंग असेल, तांबोळी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना याने उद्देशून असं म्हटलं की ह्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे, ज्या सवलती मिळत आहेत, त्या चुकीचे मिळत आहे। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी की संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जर संविधान नाही राहिलं असतं, वर्णव्यवस्था राहिली असती, तर ह्या ठिकाणी समाजाचं आणि भारत देशाचं या ठिकाणी चांगलं नाव झालं असतं। म्हणजे संविधान चुकीचं आहे या पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, हे वक्तव्य त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून संविधान चुकीचं आहे। संविधानासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी वाईट टाकली, त्यांची 4 मुलं एक्सपायर झाले
आणि आज या समाजावर फक्त विशिष्ट एका जातीच्या समाजावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही. संविधानामध्ये 18 पगड जाती, SC, ST, NT, VGNT, OBC 85% जातीचे लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने हा व्यक्ती अशा प्रकारचं वर्णन करतो, या बोलतो, तर याच्यामुळे आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. म्हणून संविधानाबद्दल बोलल्यानंतर याच्यावर सरळ सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. 153A 295A या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि 2023चा BNS जो काही कायदा आहे 173 प्रमाणे याच्यावर देशद्रोह आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी 8 वाजेपासून बसलेलो आहे. आता जवळजवळ 12 वाजता आहेत. या ठिकाणची जी काही पोलीस प्रशासन आहे ते पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अंमळनेरला तो व्यक्ती बोललेला आहे. अंमळनेरला बोलल्यानंतर तिथं त्याचा गुन्हा दाखल होईल. तिथल्या PIशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर तो PI असं म्हणतो की आमचा लीगल ॲडवायझर दुसऱ्या दिवशी 11 वाजता येईल आणि 11 वाजता आल्यानंतर आम्ही बघू. म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला ह्या बंधुभावाने आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवलेला आहे. याच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा दबाव आहे म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. हेच नाही तर रात्री 3 वाजता हे घाणेरड्या कॉमेंट्स आमच्या समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत. यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून आमचं संपूर्ण या ठिकाणी भीमसैनिकांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी धुळे.